तू तू लग्न मोडलंस? दुर्दैवाने, माझ्या दुर्दैवाने मला तसं करावं लागलं. कारण कळेल आम्हाला. एकच कारण असं काही सांगता येणार नाही, पण मी अतिशय विचार करून मगच निर्णय घेतलाय. तू निर्णय घेतलायस, मग मानसीचं काय? तिचं सगळं चांगलंच होणार आहे मोनिका, मला खात्री आहे. रिअली सलील? माझ्या मानसीचं लग्न मोडल्यानंतर तिचं सगळं चांगलंच होणार आहे असं वाटतंय तुला? लग्न मोडणं हे काहीतरी वाईट घडलंय अशा दृष्टीने नका बघू तुम्ही प्लीज. हे जे घडलंय ते चांगल्यासाठीच आहे, विशेषतः तिच्या चांगल्यासाठी, म्हणून मी ही स्टेप घेतली. सलील, आम्ही ना फार साधी माणसं होत रे. एखाद्याचं लग्न ठरलं की आम्हाला आनंद होतो आणि मोडलं ना की दुःख होतो, फार राग येतो. का केलंस तू असं? आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला त्रास होत असेल हे मला कळतंय, पण जास्ती त्रास मला होतोय. पण मी हे का केलं याचं सगळं स्पष्टीकरण मी मानसीला दिलेलं आहे. अरे पण मानसी काहीच बोलायला तयार नाहीये. गप्प बसली ती केव्हापासून. मोनिका प्लीज, तिची काही चूक नाहीये. तिचं काहीतरी चुकलं म्हणून हे लग्न मोडलं असं अजिबात नाहीये. ती एक अतिशय निरागस, निष्पाप आणि प्रामाणिक मुलगी आहे. मग या सगळ्याची शिक्षा मानसीला का? ही तिला शिक्षा नाहीये मोनिका प्लीज. तसं पाहायला गेलं तर ही शिक्षा मला आहे. आणि मी तिच्यावर रागवलो नाहीये, तिने काहीही असं वावगं केलेलं नाहीये. पण काय? पण मीच तिला सुटेबल नाहीये. आणि हे सगळं तुला लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कळतंय? हो, खरं सांगायचं तर माझी खात्री पटल्यानंतर मी हे सगळं केलं. आणि आता माझा निर्णय घेतलाय तो पक्का आहे, तो ठाम आहे. मानसीचं काय आता यापुढे सलील? तुम्ही प्लीज तिला कोणी ओरडू नका, फक्त वेळ द्या. मी तिच्यासाठी योग्य नसताना तिच्याशी लग्न करून तिच्यावर अन्याय करायचा नव्हता मला, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आणि मला कुणावरच अन्याय नव्हता करायचा. मला तिच्या आयुष्याची वाताहत नव्हती करायची. तिने खूप सुंदर, याच्याही पेक्षा चांगलं आयुष्य जगावं अशीच माझी इच्छा आहे. पण सलील, बस मोनिका प्लीज, मला इतकंच सांगायचंय. परत एकदा आय एम रिअली व्हेरी सॉरी. सलील प्लीज, आता यापुढे आपण नाही बोललो तर जास्ती बरं होईल. माझ्याकडे ह्याच्या पुढे बोलण्यासारखं अजून काही नाही. टेक केअर. गुड नाईट. सलीलचं असं काय झालं हो? तो तिला सुटेबल नाही म्हणतोय ग. असं कसं? नॉनसेन्स, ऍब्सोल्युटली नॉनसेन्स. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.